हॅलो, मी अपूर्वा. हंग्री माइंड रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी बनवले आहे हॉटेल स्टाईल भजे. तुम्ही माझ्या या पद्धतीने तुम्ही भजे बनवले कांद्याचे, तर ते सेम हॉटेलवर जे आपल्याला छान भजे मिळतात ना, आतून जाळीदार वगैरे, तसे भजे होणार आहे. चला तर पाहूया या रेसिपीसाठी लागणारे साहित्य. इथे मी एक मीडियम साईजचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. त्यानंतर इथे मी 3 ते 4 मिरच्या कापून घेतल्या आहे बारीक. त्यानंतर कोथिंबीर चिरली आहे. इथे मी सोडा घेतलेला आहे. त्यानंतर इथे मी थोडासा ओवा घेतलेला आहे आणि 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. सर्वप्रथम एका बाउलमध्ये मी 1 वाटी जे बेसन घेतलेलं होतं ते टाकून घेत आहे. त्यानंतर त्यामध्ये थोडासा ओवा हातावरती असा थोडासा हे करून स्मॅश करून मी त्यामध्ये टाकून घेत आहे. त्यानंतर मी इथे सोडा घेतलेला आहे. इथे आपण इतर टायमिंगला थोडासा सोडा जो भज्याच्या पिठामध्ये टाकतो त्यापेक्षा इथे नॉर्मल थोडासा जास्त आपण या भज्यांमध्ये टाकून घेणार आहोत. त्यानंतर इथे मी बारीक चिरलेली मिरची, कांदा आणि कोथिंबीर टाकून घेत आहे. त्यानंतर आपण यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेणार आहोत आणि या सर्वांना आपण पहिले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. याच्यामध्ये मी हळद नाही टाकलेली आहे, कारण इथे आपण सोड्याचं प्रमाण थोडंसं वाढवलं आहे, त्याच्यामुळे यामध्ये हळद नाही टाकायची, नाही त्याची रिॲक्शन होऊन तुमचे भजे लाल होऊ शकतात. आणि आपल्या गरजेनुसार थोडं थोडं पाणी टाकत जायचं आणि हे पीठ छान मळून घ्यायचं आहे. हे म्हणजे जास्त पातळही नाही करायचं आणि जास्त घट्टही नाही, एकदम मीडियम असं मळून घ्यायचं. तुम्ही बघू शकता मी कसं मळून घेतलेलं आहे ते. या पद्धतीने तुम्ही मळून घ्यायचं आहे. इथे आपलं तेल तापलेलं आहे, त्यामध्ये आता आपण भजे सोडून घेऊया. एकदम छोटे छोटे भजे सोडायचे, कारण ते सोड्यामुळे फुलतात आणि साईजला मोठे होतात. त्यामुळे आणि इथे आपल्याला मीडियम फ्लेमवरती हे भजे तळून घ्यायचे आहे. तुम्ही बघू शकताय भजे किती टम्म फुगलेले आहेत ते. याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण तळून घेणार आहोत. बघा, तुम्ही बघू शकता आपले भजे किती टम्म फुगलेले आहेत. आता आपण यांना प्लेटमध्ये काढून घेऊया. इथे आपल्या हॉटेल स्टाईल कांदा भजी तयार आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच नवनवीन स्वादिष्ट आणि रुचकर रेसिपीज पाहण्यासाठी माझ्या हंग्री माइंड रेसिपीज या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा.